परिषदच्या प्रचारासाठी कुठे बाहेर गेले ते आम्हाला तर दिसले नाही. याच्यावर सुनील मोदी मगाशी उत्तर देत होते, त्यांचं नाही, उत्तर अर्धवट राहिलंय. उत्तर अर्धवट राहिलंय, मी त्यांना संधी देतो. प्रकाशजी, सुनीलजी बोला पटकन. नाही, माझा मुद्दा एक आहे, जो मगाशी मला मांडताना तो अडवला. मी त्यांना काय म्हणलं की उद्धव ठाकरेंनी सभा किती घेतल्या याच्याही पेक्षा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत, जे उपनेते आहेत, त्यांनी तिथे जिथे आमचं पॅनल आहे तिथं सक्षमपणे काम केलेलं आहे. ठीक आहे, मी आपल्याला हॅलो जी जी बोलत राहा आपण. मी आपल्याला आता आलेली माहिती सांगतो. आपल्याला आमच्याकडे आता उदाहरणार्थ रत्नागिरीमध्ये आमचे मंत्री सामंत हे पराभूत होत आहेत आणि तिथं उद्धव ठाकरे गट हा पुढे जातोय. ही तुम्हाला बातमी कदाचित आलेली नसेल. कोल्हापूरमध्ये बंटी पाटील गटाचे 3 ठिकाणी आघाड्या पुढे आहेत. ही बातमी तुम्हाला येत नसेल. अजून थोडा वेळ थांबा. हा, आमच्यापेक्षा जास्त कदाचित भारतीय जनता पार्टी निवडून येईल, कारण का त्यांनी त्या निवडणुकीमध्ये सगळे प्रकार जे केलेले आहेत त्याच्यामुळे ते होऊ शकतं. पण आमचे कार्यकर्ते जिथे उभे आहेत तिथे मॅक्झिमम आमचे लोक निवडून आलेले आहेत. पण आता तसं दिसत नाहीये सुनीलजी, आता तसं दिसत नाहीये. जो नवा तपशील, ताजा तपशील येतोय तो पूर्ण स्क्रीनवर आता आपल्या समोर येतोय, तोही बघा. नवा तपशील आपल्या समोर आलाय तो सिन्नरमध्ये पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले आघाडीवर आहेत. सिन्नरमधली निवडणूक, जिल्हा नाशिक. यानंतर भिवापूर नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या सुषमा श्रीरामे आघाडीवर आहेत. याचबरोबर जे स्क्रीनच्या वरच्या बाजूचे आकडे बदलत आहेत तेही पहा. आता कन्नडची बातमी आहे, कन्नड मराठवाड्यात आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. या सगळ्याबरोबर तुम्हाला जे वरचे आकडे बदलताना दिसत आहेत तिकडे अजिबात दुर्लक्ष होऊ द्यायचं नाहीये. नगर परिषदेच्या 130 पैकी 88 भाजप, शिवसेना 19, राष्ट्रवादी 11, ठाकरे 3, पवार 5, काँग्रेस 4 अशी आकडेवारी आहे. खालच्या पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारचा तपशील येतोय. आत्ता आपल्या समोर येणारा नगरसेवकांचा आकडा आहे, त्याच्यामध्ये दोंडाईचा इथे भाजप 25, पेण इथे 3 आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी दोंडाईचातला 8 आहेत, पेण इथे 3 आहेत. आकडे वेगानं बदलत आहेत आणि त्यामुळे आपल्याला उत्तरं छोटी छोटी ठेवायची आहेत. एक उत्तर पटकन प्रकाशजी आपण द्या, मग मी प्रतिभाताईंपर्यंत पोहोचणार आहे. संजीव भोर पण आहेत आणि आपल्यासोबत विकास वैद्य पण आहेत. पटकन एक लक्षात घ्या की आता उद्धव ठाकरेंना सवय झालेली आहे 5व्या नंबरवरती राहायची, 6व्या नंबरवरती राहायची. त्यामुळं त्यांना एकतर राजकारण कळत नाही, स्पष्ट माझं मत आहे. मी आधीपासूनच मांडत आलेलं आहे की उद्धव ठाकरे राजकारण कळत नाही.